नमस्कार, आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज। नशिराबाद येथे पूरक पोषण आहाराच्या पाकिटात निघाला मेलेला उंदीर। विरोधकांकडून तीव्र निषेध करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे अंगणवाडीत मिळणाऱ्या पोषक आहाराच्या पाकिटात मेलेले उंदराचे पिल्लू निघाल्याने खळबळ उडाली आहे। अंगणवाडीत लहान बालकांना शासनाकडून त्यांचे चांगले पोषण व्हावे म्हणून पूरक पोषक आहार पुरवला जातो। मात्र मे आणि जून या दोन्ही महिन्याच्या पोषण आहारातील तांदूळात मेलेला उंदीर आढळून आला आहे। नशिराबाद गावातील महिला तेजस्वी देवरे या सायंकाळी स्वयंपाकादरम्यान लहान बाळाला आहार बनवत असताना लक्षात आले। पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने प्रशासनाचा अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे। सर, नशिराबाद येथे पूरक पोषण आहारामध्ये उंदीर सापडल्याची घटना घडली होती। नेमकी प्रशासनातर्फे आता काय कारवाई करण्यात आली? आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली की नशिराबादच्या जे अंगणवाडी आहे ते अर्बन क्षेत्रात येतात, पण तिथे पोषण आहारमध्ये उंदीर सापडला आहे आणि याची गंभीर दखल घेऊन जे ग्रामीण भागात अंगणवाडी आहे तिथे आम्ही रँडम पद्धतीने सॅम्पल घेऊन टेस्टिंगसाठी पाठवण्याचे निर्देश दिलेला आहे। एक आठवड्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आम्ही सॅम्पल घेऊन ते पाठवणार आहे आणि जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तो ते जे पोषण आहार आहे ते परत करण्याच्या आणि दंड लावण्याच्या कारवाई आम्ही करणार आहे। वारंवार घडतच असतात, तर याच्यावर असं ठोस पाऊल उचलून ठेकेदारावर कारवाई केली जाईल। यामध्ये आम्ही सरप्राईज व्हिजिट करण्यासाठी पण सांगितलेलं आहे। पूर्ण जिल्ह्याभरात आमचे जे CDPOs आहे आणि डेप्टी CO आहे ते व्हिजिट करणार आहे आणि जिथेही असा प्रकार घडला की पोषण आहारमध्ये काही असे पदार्थ मिळत आहे तर त्याची गंभीर दखल घेऊन आम्ही स्टेटला रिपोर्टिंग करणार आणि त्याच्यावर कारवाई होईल याची दक्षता घेणार।